मागच्या भागात आपण पाहिलं की पूर्व आधी 3 दिशांना गेलेले वानर निराश होऊन परत आले. त्यांना काही सीतेचा शोध लागला नाही. आता बघूया दक्षिण दिशेला गेलेल्या वानरांची काय परिस्थिती आहे. आजच्या भागामध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत आणि आजच किष्किंधा कांडाची समाप्ती होईल. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जशी महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला, तसाच मला या कार्यासाठी त्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे. श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन. तर सुरू करूया आजचा भाग. आता दक्षिण दिशेला गेलेले वानर सुद्धा सीतेचा शोध घेत आहेत. त्यांनी दक्षिण दिशेकडलं सगळं जे काही सुग्रीवांनी सांगितलं होतं त्या सगळं एकाग्र चित्ताने शोधून काढलं, पण तरीही त्यांना सीता कुठे दिसली नाही. आणि तिचे अपहरण करणाऱ्या रावणाचा सुद्धा काहीही पत्ता लागला नाही. शोधून शोधून ते अतिशय थकून गेले आणि अतिशय निराश होऊन खिन्नचित्त होऊन बसले. त्यानंतर अंगद आणि गंधमादन यांनी त्यांना सांगितलं. ते म्हणू लागले की आपण सगळं वन, पर्वत, नद्या, दुर्गम स्थान, जंगले, कंदरा प्रवेश करून सगळ्या प्रकारे उत्तम शोध घेतला, पण जानकीचे दर्शन झाले नाही. पण तरी सुद्धा आपण सर्वांनी मिळून परत सीतेचा शोध घेतलाच पाहिजे. आपल्याला आलेला जो आळस आहे, शोक आहे आणि निद्रा आहे, त्याचा परित्याग करून आपण पुन्हा शोध हा घेतलाच पाहिजे, कारण ती राजआज्ञा आहे. हे सगळं ऐकून सर्व वानर परत उठून उभे राहिले आणि तिथे शोध करू लागले. हनुमान तार आणि अंगदाला बरोबर घेऊन दाट जंगलात सीतेचा शोध घेऊ लागले. पर्वताच्या नैऋत्य कोणातील शिखरावर जाऊन पोहोचले. करता करता सुग्रीवानी दिलेला अवधी संपत आला. इकडे शोधता शोधता त्यांना एक गुहा दिसून आली. सर्व वानर तहान भुकेने अगदी त्रस्त झालेले होते आणि म्हणून ते सर्व वानर गुहेमध्ये खूप अंधकार असून सुद्धा, थोडीशी भीती वाटत असताना सुद्धा त्या गुहेत प्रवेश करते झाले. आतमध्ये जाऊन त्यांनी जे पाहिले ते अंगावर काटा आणणारे होते. पण आणखीन पुढे गेल्यानंतर त्यांना ते स्थान फारच उत्तम, प्रकाशमान आणि मनोहर दिसले. तिथे नाना प्रकारचे वृक्ष होते. सर्व वृक्ष फुलांनी लगडलेले होते. तिकडे सुंदर अशी फळं पण लागलेली होती. मोठे मोठे मत्स्य होते. कमळांनी सुशोभित आणि सरोवरे स्वच्छ जलाने भरलेली होती. अशी गुहा बघत असताना त्या शूरवीर वानरांनी थोड्याच अंतरावर एका स्त्रीला पाहिले. हनुमानाने त्यांना विचारले की आपण कोण? त्या तपस्विनीला परत विचारलं, आपण कोण? देवी, आम्ही लोक भूक, तहान आणि थकव्याने कष्टी झालेलो आहोत, म्हणून एकाएकी या अंधकारपूर्ण गुहेत प्रवेश केला आम्ही आपली परवानगी न घेता. आणि इथे अद्भुत विविध पदार्थ बघून आम्हाला भय पण वाटते आहे, व्यथा पण वाटते आहे. ही असुरांची माया तर नाही ना? ही ह्या सगळ्या वस्तू, फळ, हे सगळे सोन्याचे असल्यासारखे वाटत आहे, म्हणून आम्हाला असं वाटतंय की ही माया तर नाही. तापसीने उत्तर दिले. ती म्हणाली की वानरश्रेष्ठ, ही माया महातेजस्वी मयाची आहे. त्यांनीच या सवर्णमय वनाची निर्मिती केली होती. पण मयाचा हेमा नावाच्या एका अप्सरेशी संपर्क झाला हे बघून इंद्र अतिशय रागावले आणि त्याला पळवून लावले. तत्पश्चात ब्रह्मदेवांनी हे सोन्याचे भवन हेमाला दिले. माझे नाव स्वयंप्रभा आहे. हेमा ही माझी प्रिय सखी आहे आणि तिच्याच वतीनं मी या भवनाची देखरेख आणि रक्षण करत आहे. या वनात येणं खूप कठीण आहे, पण तरीही तुम्हाला ही गुहा कशी काय दिसली याचं मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. परंतु ठीक आहे, तुम्ही काय करा की खाऊन घ्या, पाणी प्या आणि नंतर तुम्ही मला आपला सर्व वृत्तांत सांगा. नंतर
तापसी स्वयंप्रभेने विचारल्यावर वानरांनी तिला आपला वृत्तांत सांगितला की आम्ही इथे कसे आलो, रावणाने कसं बरं सीतेला पळवून नेणं आणि तिच्या शोधार्थ आम्ही सर्व जंगल पिंजून काढत आहोत. आम्ही इथे श्रीरामांची पत्नी सीता हिचा शोध घेत आहोत. देवी, आमचं आता सगळं झालेलं आहे, आम्ही तृप्त झालो आहोत. तेव्हा आता कृपा करून तुम्ही आम्हाला या गुफेतून बाहेर काढा, नाहीतर आम्ही इथेच राहून जाऊ, कारण आम्हाला बाहेर जायचा कुठलाही मार्ग समजून येत नाहीये. हनुमंतांनी असे म्हटल्यावर तापसी म्हणाली की मला माहिती आहे की एक वेळा जो या गुहेत येतो त्याचे जिवंत परत जाणं फारच कठीण असतं, परंतु मी सर्व वानरांना या गुहेतनं बाहेर काढून देईन. आणि स्वयंप्रभेने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गुफेतून सर्व वानरांना बाहेर काढलं. ती म्हणाली, तुम्ही आता बाहेर आलेला आहात, हे बघा, हा या बाजूला प्रस्रवण गिरी आहे आणि समोर हा महासागर आहे. आता मी आपल्या स्थानावर जाते. सर्व वानरांना अचानक जाणवले, हनुमंत, अंगद, जामवन, की आता परतण्याची मुदत सुद्धा उलटून गेलेली आहे आणि आपले कार्य काही सिद्ध झालेले नाही. तेव्हा सगळेजण सुग्रीवाच्या कठोर दंडास अतिशय घाबरले. अंगद म्हणत आहेत की सुग्रीवाने जो समय निश्चित केला होता तो उलटून गेल्यावर आम्ही सर्व वानर आता उपवास करून प्राण त्याग करावं, हेच मला योग्य वाटत आहे. युवराज अंगदचे हे बोलणे ऐकून सगळे वानर अंगदाच्या बरोबरीने उभे राहिले. म्हणाले, हो, आम्हालाही पटतं. सुग्रीव आम्हाला सर्वांनाच मारून टाकतील. आपण एक काम करूया, आपण स्वयंप्रभेच्या गुफेत परत जाऊ आणि तिथेच राहू. हे ऐकून तारनी दिलेल्या ह्या संभाषणाला ऐकून अंगदला सुद्धा एक क्षणासाठी असंच वाटलं की आपण इथेच राहून जावं. परंतु श्रीमंत हनुमान तिकडे होते. त्यांनी भेदनीतीने सर्व वानरांना त्यांचं मन वळवलं आणि मग हळूच अंगदाला सुद्धा आपल्या बरोबर येण्यासाठी समजवलं. ते म्हणाले की तुम्ही जर असे मानू लागलात की गुहा आपल्याला वाचवून ठेवेल, ती माते समान जणू काही आपल्याला मांडीवरच घेऊन बसेल आणि लपवून ठेवेल, तर असं शक्य नाही. लक्ष्मणाच्या बाणांनी ही सर्व गुहा सुद्धा छिन्न भिन्न होऊ शकते. आणि म्हणून अंगदा, सुग्रीवांना सुद्धा विचार करा, तुमच्याशिवाय दुसरा कोणी पुत्र नाही, म्हणून आपण महाराज सुग्रीवांनी दिलेलं काम हे केलंच पाहिजे. हनुमानाचं वचन ऐकून अंगदानी म्हटलं, मी किष्किंधापुरीला जाणार नाही, मी इथेच मरणापर्यंत उपवास करीन, कारण मला भीती वाटत आहे, तिकडे परत गेल्यानंतर सुग्रीव आपल्याला नक्कीच मारून टाकेल. हे सगळं ऐकून वानरांच्या मनात पण भीती उत्पन्न झाली. ते जोरजोराने आवाज करू लागले. ज्या स्थानावर ते सर्व वानर आमरण अनशन करून बसले होते उपवासासाठी, तिथेच वृद्धराज संपाती आले. ते जटायूचे बंधू होते. त्यांनी वानरांना पाहिले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले की या वानरांमध्ये एक एक करून जो जो मरत जाईल त्याला मी क्रमशः भक्षण करत जाईल. आणि त्यानंतरच ते सर्व वानर परत जेव्हा जटायू संबंधी बोलत असताना संपातीने ते ऐकले आणि ते म्हणाले की मला जटायू संबंधी ऐकायचं आहे, कारण तो तर माझा लहान भाऊच आहे. माझ्यापासून त्याचा विरह झालेल्याला कित्येक वर्ष होऊन गेली, मी ऐकलंच नाही जटायूच्या बद्दल. मग अंगदानी संपातीला पर्वत शिखरावरून खाली उतरून आणि जटायू कसा मारला गेला त्याची सगळी इत्थंभूत गोष्ट सांगितली. राम कोण, राम आणि सुग्रीवांची मैत्री कशी झाली, वालीवध कसा झाला, हा सगळा प्रसंग सांगून अंगद म्हणतायत की हेच माझं कारण आहे आमरण उपोषणाचं. कारण महाराज सुग्रीवानी आम्हाला आज्ञा दिली आहे, सीतेचा शोध लागल्याशिवाय परत यायचं नाही. आम्ही सर्व लोक राजा सुग्रीवांचे आज्ञाकारी आहोत, परंतु काय करणार, त्यांनी दिलेली मुदत उलटून गेली आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव तिघेही आमच्यावर कुपित होतील. त्यामुळे आम्हा सर्वांचे प्राण आता कोणीही वाचवू शकत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर संपातीनी आपले पंख कसे जळाले त्याची कथा सांगितली. ते म्हणाले की आम्ही दोघे बंधू बरं का,
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इंद्रास जिंकून परत येताना आम्ही दोघे सूर्याच्या अतिशय जवळ आलो. जटायू माझा लहान भाऊ, त्याला सूर्याच्या किरणांपासून वाचवण्यासाठी मी आपल्या दोन्ही पंखांनी त्यास झाकून घेतले आणि माझे दोन्ही पंख जळून गेले. आणि असा मी या पर्वतावर येऊन कोसळलो आणि तेव्हापासून मी इथेच आहे. हे ऐकल्यावर आश्चर्य झालं. युवराज अंगद म्हणाले की जर आपण जटायूचे भाऊ आहात आणि आपण जर आमचं बोलणं ऐकलं असेल आणि जर आपण रावणाचं निवासस्थान जाणत असाल तर ते कृपया करून आम्हाला नक्कीच सांगावे. त्यानंतर संपाती सांगू लागले की रावण जो आहे तो महर्षी विश्रवाचा पुत्र आहे, कुबेराचा बंधू आहे आणि तो लंका नामक नगरीत इथून निवास करत आहे. मी बघू शकतो कारण माझ्याकडे गरुडासारखी दृष्टी आहे. सीता तिथे अत्यंत दुःखाने निवास करत आहे. ती अंतःपुरात नजर बंद आहे. तिच्यावर पहारा करण्यासाठी रावणाने बऱ्याचशा राक्षसी पण नेमलेल्या आहेत. लंका चारी बाजूनी समुद्राने सुरक्षित आहे. 100 योजन समुद्राला पार करून त्याच्या दक्षिण तटावर पोचल्यावर तुम्ही लोक रावणाला पाहू शकता. मी इथून रावण आणि जानकीला पाहत आहे कारण सांगितल्याप्रमाणे मला गरुडाप्रमाणे दूरपर्यंत पाहण्याची दिव्य शक्ती आहे. त्याच्यानंतर हे सांगितल्यावर जटायूचं मरण कसं झालं हे ऐकल्याचं दुःख झाल्यामुळे संपातीने जटायूला समुद्रतटी जाऊन जलांजली दिली. त्यानंतर संपाती सांगू लागले. सगळ्यांनी त्यांना विचारलं, आपली कथा आपण सांगू शकता का? सगळे मौन राहून संपातीची आत्मकथा ऐकू लागले. ते म्हणाले की मी जेव्हा पंख जळून इथे येऊन पडलो तेव्हा निशाकर मुनी मला इथे भेटले आणि त्यांना मी आपले पंख जळण्याचं इत्थंभूत कारण सांगितलं. तेव्हा निशाकर मुनींनी संपातीला सांत्वना दिली असं हे सांगत आहेत संपाती सर्व वानरांना. ते म्हणतायत की मला निशाकर मुनींनी सांगितलं की रामांनी पाठवलेले त्यांचे दूत वानर इथे सीतेचा शोध घेत येतील. त्यांना तू श्रीरामांच्या महाराणी सीतेचा पत्ता सांग, तुला नंतर नवीन पंख नक्कीच प्राप्त होतील आणि त्याच्यासाठी तू इथे जिवंत राहा श्रीरामांच्या कार्यामध्ये त्यांना सहाय्यता करण्यासाठी. संपाती जेव्हा वानरांसोबत या प्रकारे बोलत होते ना तेव्हाच त्यांना वानरांच्या समक्षच 2 नवीन पंख फुटून आले आणि मुनींची वाणी सत्य झाली. 2 पंख फुटून आल्यानंतर त्यांना आपल्या शक्ती परत प्राप्त झाल्या आणि ते त्या पर्वत शिखरावरून उडून गेले. तदनंतर समस्त वानर जे आहे ते सीतेचा शोध घेण्यासाठी परत उत्सुक झाले. ते समुद्र तटावर आले. समुद्र तटावर आल्यानंतर अंगद सगळ्यांना म्हणत आहेत, तुम्हा लोकांमध्ये कोण असा महातेजस्वी वीर आहे जो या समयी समुद्र ओलांडून जाईल? असं अंगदाने सगळ्यांना विचारल्यानंतर एका पाठोपाठ एक वानरवीर जे आहेत ते सांगू लागले. शरभ नामक वानरवीर म्हणाला, मी 30 योजन. वृषभ म्हणाले, मी 40. गंधमादन म्हणाले, मी 50 योजन जाऊ शकीन. जांबवान जे सर्वात वृद्ध होते त्यांच्या मध्ये ते म्हणाले, मी 90 योजन जाऊ शकतो, परंतु मी आता म्हातारा झालेलो आहे, त्यामुळे मी ह्या गतीने समुद्र लंघन जर केलं तरी सुद्धा कार्याची सिद्धी होऊ शकत नाही. तदनंतर अंगद म्हणाले, मी 100 योजन जाऊ शकतो, परंतु तिथून परत येण्यासाठी माझ्यामध्ये शक्ती आहे की नाही हे मला माहित नाहीये, कारण मी 100 योजन कधी एका ह्याच्यात गेलो नाहीये. जामवंत तेव्हा म्हणाले की तुम्ही 1,00,000 योजन पर्यंत सुद्धा जाऊ शकता, परंतु तुम्हाला पाठवणे आम्हाला उचित वाटत नाही. तुम्ही आमचे स्वामी आहात, तुम्ही समर्थ आहात, परंतु तुम्ही स्वामी असल्यामुळे रक्षणीय सुद्धा आहात, त्यामुळे तुम्ही जाता योग्य नाही. अंगद म्हणतायत, जर मी गेलो नाही आणि दुसरा कोणीही वानर जाण्यास तयार झाला नाही तर मग आपण निश्चितच मरणांत उपवासच करायला पाहिजे आता. त्यानंतर जांबवानाने हनुमानाला बघितलं. हनुमान एकाच बाजूला शांत बसलेले होते.
जामवान हनुमानाजवळ गेले आणि त्यांनी हनुमानाच्या उत्पत्तीची कथा त्यांनाच सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, वानर श्रेष्ठा, तुमचे बळ, बुद्धी, तेज आणि धैर्य ही समस्त प्राण्यांपेक्षा वरचढ आहे. मग तुम्ही स्वतःच समुद्र ओलांडून जाण्यास का तयार होत नाही बरं? तुमच्या जन्माची कथा तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला आठवत नसेल, मी सांगतो. कुंजलिकस्थ नामाने एक विख्यात अप्सरा होती. ती अप्सरा शापवश कपियोनीमध्ये अवतीर्ण झाली आणि ती इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी होती. या लोकामध्ये तिचे नाव अंजना. ती वानरराज केसरीची पत्नी झाली. दिसायला अतिशय सुंदर होती. पवनदेवाच्या आशीर्वादामुळे तुमचा जन्म झाला. बाल्यावस्थेमध्येच एका विशाल वनामध्ये एक दिवस उदित होत असलेल्या सूर्याला पाहून तुला असे वाटले की हे कुठलं तरी फळ आहे, म्हणून ते घेण्यासाठी तू एकाएकी आकाशात झेप घेतलीस. अंतरिक्षात सूर्याजवळ पोहोचलात तुम्ही जेव्हा, तेव्हा इंद्राने कुपित होऊन तुमच्यावर वज्राने प्रहार केला. तुमच्या हनुवटीचा डावा भाग वज्राच्या प्रहाराने खंडित झाला. तेव्हापासून तुमचे नाव हनुमान असे पडले. पण तुमच्यावर प्रहार केला गेला हे पाहून वायुदेवांना फार क्रोध आला. त्यांच्या आशीर्वादाने तुमचा जन्म झाला होता आणि म्हणून वायुदेव तिन्ही लोकांमध्ये प्रवाहित करणं त्यांनी थांबवलं. आता ह्याच्यामुळे संपूर्ण देवता घाबरून गेल्या. तिन्ही लोकात खळबळ उडाली आणि कुपित झालेल्या वायुदेवांची समस्त लोकपाल मनधरणी करू लागले. पवनदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानी तुम्हाला वर दिला की तुम्ही समरांगणामध्ये कुठल्याही अस्त्रशस्त्रद्वारे मारले जाऊ शकणार नाही. इंद्राला सुद्धा फार प्रसन्नता वाटली. त्याच्या वज्र प्रहारामुळे सुद्धा तुम्हाला काही झालं नाही, म्हणून त्यांनी वर दिला की मृत्यू तुमच्या इच्छेच्या अधीन राहील. या प्रकारे तुम्ही केसरीचे क्षेत्रज पुत्र आहात आणि वायुदेवांचे औरस पुत्र आहात, म्हणून तेजामध्येही तुम्ही वायूप्रमाणेच आहात. तुम्ही पवनपुत्र आहात, म्हणून उड्डाण करण्यात त्यांच्याच तुल्य आहात. या समयी तुम्ही आम्हा लोकांमध्ये चातुर्य आणि पौरुषाने संपन्न आहात आणि म्हणून हे वीरा, उड्डाण करण्याकरता तुम्ही सर्वाहून श्रेष्ठ आहात. उठा आणि या महासागरास ओलांडून जा. या प्रकारे प्रेरणा मिळाल्यानंतर पवनकुमार हनुमानास आपल्या वेगाबद्दल विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी आपले विराट रूप प्रकट केले. जामवानाद्वारा त्यांची प्रशंसा केली गेल्यानंतर अत्यंत वेगपूर्वक उड्डाण करण्यासाठी हनुमान महेंद्र पर्वतावरती चढण्यास उद्यत झाले. ते उठून उभे राहिले आणि अतिशय वेगपूर्वक म्हणाले, मला आता असा विश्वास वाटतो की मी यावेळी 10,000 योजन पर्यंत सुद्धा जाऊ शकणार आहे नक्कीच. ऐकून जामवानास फार प्रसन्नता वाटली. ते म्हणाले, वीरा केसरीच्या पुत्रा, वेगवान पवन कुमारा, तात तू आपल्या बंधूंचा महान शोक नष्ट केलेला आहे. जा, वीरश्री तुझ्याच हातात आहे. ऋषींचा प्रसाद, वृद्ध वानरांची अनुमती आणि गुरुजनांची कृपा या योगे तुम्ही या महासागरास नक्कीच पार करून जा. तुम्ही परतून येईपर्यंत आम्ही सर्व तुमच्या प्रतीक्षेमध्ये एका पायावर इथेच उभे राहू. हनुमान म्हणाले, मी या महेंद्र शिखरावरच पाय ठेवून इथून उड्डाण करीन, आकाशात झेप घेईन. आणि हनुमंत महेंद्रगिरी पर्वतावर चढून गेले. त्यांनी चित्ताला एकाग्र करून मनातल्या मनात लंकेचे स्मरण केले. इथेच किष्किंधाकांड समाप्त झालं. पुढच्या भागात आपण पुढच्या कांडाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी बघूया मागच्या भागाचा प्रश्न काय होता. मागच्या भागाचा प्रश्न होता, योग दर्शनाचे सार काय. योगदर्शन म्हणजे काय प्रथम बघूया. चित्तवृत्ती निरोधाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगणारं जे दर्शन ते योगदर्शन.
ज्यामध्ये अष्टांग योग समावित आहे. हे दर्शन महर्षी पतंजलींनी रचलेलं आहे आणि भारतीय तत्वज्ञानातलं एक महत्वाचं आस्तिक दर्शन आहे. हे दर्शन अष्टांग योगाच्या अभ्यासाद्वारे चित्ताच्या शुद्धीवर आणि आत्म्याच्या कैवल्य स्थितीवर लक्ष केंद्रित करते. या दर्शनाचा प्रमुख उद्देश चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजेच मनातील विचारांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी 8 साधनांचा अर्थातच अष्टांग योगाचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याचा समावेश होतो. योगाभ्यासाच्या अंतिम ध्येयाला कैवल्य असे म्हणतात, जिथे आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपात स्थिर होतो आणि सर्व बंधनातून मुक्त होतो. योगदर्शन हे ईश्वराचं अस्तित्व मान्य करते, त्यामुळे त्याच्यात एकूण 26 तत्वे आहेत. पतंजलींनी योगदर्शनावर योगसूत्र हा ग्रंथ लिहिला आहे, ज्यात योग म्हणजे काय आणि तो कसा साधावा याचे विवेचन केलेले आहे. तर हे होते थोडक्यात योगदर्शनाचे सार. आता बघूया आजचा प्रश्न. मित्रांनो, हे होते काही आस्तिक दर्शन जे आतापर्यंत आपण बघितले. आता पुढच्या भागात आपण बघूया नास्तिक दर्शन म्हणजे काय. हा पण आपल्या दर्शनांचा एक भागच आहे. तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि पुढचा भाग बघायला विसरू नका. 23 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता. तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाल्मिकी रामायण पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. धन्यवाद.